माझ्या राजांच्या काळात जर कॅमेरा असता तर सगळे क्षण, राजांचे फोटो, सगळं काही क्लिक केलं असतं, नाही का? महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाला कुतूहल असतं की माझे छत्रपती शिवाजी महाराज कसे दिसत असतील, ते कसे बोलत असतील, शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे सलगी देणे कैसे असे, असं समर्थांनी सुद्धा उल्लेख केला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा बांधा, रूप, वेश नेमका कसा होता याविषयी इतिहास काय सांगतो? साधारण 350 वर्षापूर्वीची एखादी व्यक्ती कशी दिसायची हे आज नेमकं सांगता येणं खरं तर कठीण आहे, कारण त्या काळात फोटोग्राफी नव्हती। पण त्या काळातील दुर्मिळ पत्र, अधिकृत दस्तऐवज, परदेशी व्यक्तींनी लिहिलेली प्रवास वर्णनं, युरोपियन आणि गोवाळकोंड्याच्या संग्रहातील चित्र, 19व्या शतकात MP धुरंधर यांच्यासारख्या भारतीय चित्रकारांनी केलेली रेखाटनं, यावरून शिवाजी महाराजांचं रूप नजरेसमोर उभं राहतं। चला तर मग याच बद्दलचा हा व्हिडिओ आहे। नमस्कार, मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात काहीतरी विशेष। फ्रेंच जगप्रवासी जॉन द तेवनो 1666 साली सुरतमध्ये आला होता आणि तिथून त्यानं दख्खनचा प्रवास केला। शिवाजी महाराजांना पाहिल्यावर तो लिहितो, राजे उंचीने थोडे कमी, पिवळसर गौर वर्णाचे आहेत, त्यांचे नेत्र तेजस्वी आणि बुद्धिमत्ता दर्शवणारे आहेत, ते साधारणपणे दिवसातून एकदा जेवण करतात आणि त्यांची प्रकृती उत्तम आहे। सुरत मोहिमेच्या वेळेस त्या शहरात उपस्थित इंग्लिश आणि डच अधिकारी, व्यापारी आणि प्रवाशांनीही शिवाजी महाराजांचं वर्णन करून ठेवलंय। अँथनी स्मिथनं सुद्धा राजांचं वर्णन केलंय। ते असं लिहितात, राजे काहीसे लहान सणीचे आहेत, मला वाटतं उभे राहिले तर ते माझ्यापेक्षाही त्यांची उंची कमी आहे, ते ताट बांधे सूत शरीरवृष्टीचे आहे, चपळ आहेत, बोलताना त्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य दिसतं, त्यांची नजर भेदक आहे आणि त्यांच्या सोबतच्या इतर लोकांपेक्षा ते वर्णानं गोरे आहेत। राजांचे समकालीन असलेल्या आणि त्यांना भेटलेल्या व्यक्तींनी तसंच शिवभारतचे रचनाकार कवींद्र परमानंद अशा कवींनी सुद्धा राजांचं वर्णन केलं आहे। साधारणतः मध्यम उंची, भेदक नजर, दाढी, धारदार नाक, भव्य कपाळ अशी वैशिष्ट्य आणि जिरेटोप, अंगरखा, तलवार अशी वस्त्रावरण त्या काळातल्या अनेकांनी नोंदवून ठेवलेलं आहे। त्या काळातल्या इतर राज्यकर्त्यांसारखे शिवाजी महाराजांच्या दरबारात चित्रकार किंवा कलाकार नव्हते। सुरत, गोवाळकोंडा अशा ठिकाणी राजांनी भेटी दिल्या तेव्हा तिथल्या कलाकारांनी राजांची चित्र काढली होती आणि त्यावरून राजांचं रूप कसं होतं हे आपल्याला दिसून येईल। गेल्या शतकाच्या सुरुवातीला शिवाजी महाराजांची अनेक चित्र प्रचलित झाली होती, पण त्यातली अनेक चित्र संदर्भहीन होती। मनोची नावाच्या चित्रकारानं काढलेलं इब्राहिम खान नामक व्यक्तीचं चित्र शिवाजी महाराजांचं चित्र म्हणून छापलं गेलं होतं। शिवाजी महाराजांचं खरंखुरं विश्वासार्ह चित्र शोधून काढण्याचं श्रेय इतिहासकार बासी बेंद्रे यांना दिलं जातं। बेंद्रे काही काळ भारत इतिहासात संशोधनाचं काम करत होते आणि त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांविषयीचे अनेक गैरसमज खोडून काढले। बेंद्रे यांनी युरोपातून मराठ्यांच्या इतिहासाशी संबंधित अनेक कागदपत्र मिळवली होती। डच दस्तऐवजाचा अभ्यास करताना त्यांना एक रेखाचित्र सापडलं जे शिवाजी महाराजांचा असल्याचा उल्लेख होता। सुरत मोहिमेदरम्यान तिथल्या डच वखारीचे गव्हर्नर व्हॅलेंटिन यांनी शिवाजी महाराजांची भेट घेतली होती, तेव्हा दोघांची चित्र रेखाटण्यात आली होती आणि शिवाजी महाराजांचं चित्र व्हॅलेंटिननं एका पत्रासोबत जोडलं होतं। या चित्रात महाराजांनी अंगरख्यावर एक उपर्ण आणि मराठी पद्धतीचे दागिने परिधान केलेले दिसतात। सगळे पुरावे ते मूळ पत्र शोधल्यावर बेंद्रे यांनी 1933 साली पुण्यात ते चित्र लोकांसमोर मांडलं। महाराजांना प्रत्यक्ष समोर पाहून काढलं गेलेलं हे एक दुर्मिळ चित्र मानलं जातं। गोवाळकोंडा भेटी दरम्यान कुतुबशाहच्या दरबारातील चित्रकारांना राजाचं चित्र रेखाटलं होतं आणि त्या अनुषंगानं पुढे इतर चित्र देखील काढली गेली। त्यातलंच व्यक्तिचित्र मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयातही पाहायला मिळालं। शिवाजी महाराजांची त्या काळातली साधारण 27 चित्र प्रकाशित झाली, त्यातली बहुतांश चित्र ही परदेशात आहे। 17व्या शतकातील छत्रपती शिवाजी महाराजांची 3 दुर्मिळ चित्रे पुण्यातील अभ्यासक आणि इतिहास संशोधक मंडळाचे सदस्य प्रसाद तारे यांनी 2021 साली प्रकाशात आणली होती।
जर्मनी येथील स्टेट आर्ट वस्तू संग्रहालयात, पॅरिस येथील एक खासगी वस्तू संग्रहालय आणि अमेरिकेतील फिलाडेल्फिया संग्रहालयात असलेली ही चित्र दख्खनी गोवळकोंडा चित्रशैलीत काढलेली आहेत. या चित्राबाबत माहिती देताना तारे सांगतात, युरोपमधील व्यापारी भारतात व्यापारासाठी येत असत. त्यांचा भारतातील राजधानीशी संबंध होता. गोवळकोंडाच्या कुतुबशहाच्या दरबारात देखील ते जात असत. तारे पुढे सांगतात, 17व्या शतकात काढल्या गेलेल्या चित्रांना राजाश्रय मिळाला. गोवळकोंड्याला अनेक कलाकार होते. त्यांनी अनेक राजांची चित्रे काढली. महाराज दक्षिणेच्या दौऱ्यावर होते तेव्हा कुठल्या तरी कलाकाराने महाराजांचं चित्र काढलं असावं. त्या चित्राच्या आधारे इतर चित्रकारांनी चित्रे काढली असावीत. त्या संग्रहालयात ही चित्रे मिळाली, तिथेही शिवाजी महाराजांचे चित्र असल्याचा उल्लेख आहे. असाच काहीतरी संदर्भ तारे यांच्या माध्यमातून आपल्याला मिळतो. जर्मनी येथील स्टेट आर्ट वस्तू संग्रहालयात मिळालेल्या चित्रात शिवाजी महाराजांच्या हातात केशरी मेहनात सरळ पात्याची तलवार दाखवण्यात आली आहे. तर पॅरिस येथील खासगी वस्तू संग्रहालयातील चित्रात महाराजांच्या हातात पट्टा शस्त्र दाखवण्यात आलंय. अमेरिकेतील फिलाडेल्फिया संग्रहालयातील चित्रात महाराजांच्या हातात पट्टा या शस्त्राबरोबरच कमरेला कट्यार लावल्याचं दिसून येत आहे. इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे सांगतात, शिवाजी महाराज 5 फूट 4 इंचीचे होते. त्यांचं नाक बागदार होतं, भव्य कपाळ होतं, त्यांचे डोळे पाणेदार होते, चेहऱ्याची उभी ठेवण होती. या तीनही चित्रांमध्ये शिवाजी महाराजांची ही वैशिष्ट्ये जाणीवपूर्वक दिसून येतात. या चित्रांमध्ये शिवाजी महाराजांचं वय साधारणपणे 40 ते 50 इतकं असेल. राजस्थानी शैलीची मोठी व्यक्ती ज्या पद्धतीचा पेहराव करत असे तसा तो या चित्रामध्ये देखील दिसून येतोय. एका चित्रात दांडपट्टा, एका तलवार दिसत आहे, मोजरी, जिरेटोप या चित्रामध्ये दिसून येतोय. चित्रपट आणि टीव्हीचा विचार केला तर ब्लॅक अँड व्हाईटच्या जमान्यात सूर्यकांत मांढरेपासून ते टीव्हीवर अमोल कोल्हे आणि अगदी अलीकडे शरद केळकर यांनी साकारलेल्या भूमिकांचं प्रचंड कौतुक झालं. तर इतर काही वेळा चित्रपट पाहून हे शिवाजी महाराज वाटत नाही अशी भावना लोकांच्या मनात निर्माण झाली. पण आज शिवाजी महाराज म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर जे रूप उभं राहतं त्यावर चित्रकार MP धुरंधर यांनी काढलेल्या चित्राचाही प्रभाव आहे. औंधचे संस्थानिक बाळासाहेब पंत प्रतिनिधी यांनी धुरंधर यांच्याकडून शिवाजी महाराजांच्या जीवनावरील चित्र काढून घेतली आहेत. धुरंधर यांनी काढलेली शिवाजी राजांच्या जीवनावरची चित्र नंतर अनेक पुस्तकांमध्ये देखील छापली गेली. 2018 साली मुंबईच्या भाऊदाजी लाड संग्रहालयातील एका प्रदर्शनात यातली काही चित्रे मांडण्यात आली. एकंदरीतच काय तर छत्रपती शिवाजी महाराज होते तेव्हापासून ते आतापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांची अनेक चित्र आपल्याला पाहायला मिळाली. आणि यावरून आपल्याला लक्षात येईल की छत्रपती शिवाजी महाराजांची जी शरीरदृष्टी होती ती अतिशय आकर्षक पद्धतीची होती. आता ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी काहीतरी विशेष या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.